मेथी जरी कडू असली ना, तुम्ही ही ट्रिक वापरली ना, तर हे मेथीचे लाडू सुद्धा कडू लागणार नाही. त्यात मी सगळं खोबरे की ते एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि जोपर्यंत खोबऱ्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत भाजायचं. आणि मिक्सरमध्ये डिंक काढताना एक ट्रिक तुम्हाला मी इथं सांगते. ते एकदा फिरवून झालं की त्या डिंकात आपले काजू बदाम जर आखे असतील तर ते टाका, नसतील तर काढून घेतलं तर बघा डिंक किती सुटसुटीत आणि मोकळं पूर्ण निघालं. आणि गुळ छान शिजला ना की लाडू पण असे छान बनतात. आता गुळ शिजला, हाताचे मनगट आणि दंड हे लाडू बांधताना दुखायला लागतात माझे तर. आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीचे मेथीचे लाडू. मेथी जरी कडू असली ना, तुम्ही ही ट्रिक वापरली ना, तर हे मेथीचे लाडू सुद्धा कडू लागणार नाही. त्यासाठी मी आणलेलं होतं 1.5 किलो खोबरं, 1.5 किलो खारीक, 125 ग्रॅम मेथी, अर्धा किलो काजू बदाम आणि 125 ग्रॅम डिंक, नंतर 1.5 किलो गूळ आणि 1 किलो तूप. एवढं आपल्याला आज लागणार होतं. तूप जरी तुम्हाला कमी दिसतंय तर ऑलरेडी साईडला थोडंसं काढलेलं होतं. त्यानंतर सगळ्यात पहिले कढईवर तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि जे डिंक आहे आपलं ते मस्त असं तळून घ्यायचं. तळून झालं सगळं डिंक की ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. तर काही जणांकडे काय करतात, डिंक आहे की हे कच्चंच टाकतात, पण तसं शक्यतो टाकू नका. डिंक मस्त असं तेलामध्ये तळून घ्या. त्यानंतर दुसरी कढई घेतली, त्याच्यामध्ये हे तूप टाकलं. तूप बघा किती थोडं थोडं टाकतोय. आणि त्या तुपामध्ये खारीक आहे की ज्याचा मी भुगाच आणलेला होता, कारण मला अजिबात टाईम नव्हता की अख्खी खारीक आणणार मग ती फोडणार. त्यामुळे मी भुगा आणून घेतला. पण जो भुगा आहे जो आपल्याला शॉपमध्ये भेटतो तो एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. कारण काय असतं ना, की तिथला भुगा आहे थोडा जाड असतो आणि त्याचा ना लाडू बांधायला अजिबात जमत नाही. मग त्यामुळे मी काय केलं, 1.5 किलो जो भुगा आणलेला होता खारीकचा तो सगळा मिक्सरमध्ये फिरवून घेतला, जेणेकरून ते एकदम बारीक झालं. आता ते तुपामध्ये खारीक इतक्या वेळ भाजायची आहे की जोवर त्याचा कलर हा चेंज होत नाही. तुम्ही बघू शकता पहिले खारीकचा कलर कसा होता आणि आता भाजत आल्यावर खारीकचा कलर कसा झालेला आहे. तर अशा प्रकारे सगळी खारीक आहे की तुम्ही ते थोडं थोडं तूप टाकून सगळ्यात पहिले भाजून घ्या. त्यानंतर पुढची स्टेप येते की जी म्हणजे खोबरं. तर खोबरं पण आपल्याला तसंच करायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं आणि जे खोबरं आहे त्याचा पण मी भुगाच आणलेला होता, किसलेला खोबरं. पण ते पण खोबरं तुम्ही एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या, कारण त्यांचं किसलेलं हे खूप जाड असतं. सेम प्रॉब्लेम लाडू बांधता येत नाही. म्हणून मी सगळं खोबरं की ते एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि जोपर्यंत खोबऱ्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत भाजायचं. बघू शकता इकडे ओरिजिनल खोबरं किती व्हाईट दिसत होतं आणि इकडे भाजलेलं खोबरं की ज्याचा थोडा ब्राउनिश कलर आलेला. आणि जेव्हा खोबऱ्याचा कलर असा ब्राउनिश येईल ना की तेव्हा तो पण तुम्ही आपण जो भुगा टाकलेला आहे खारीकचा त्याच्यावर ते स्प्रेड करायचा आहे. आणि अशा प्रकारे ना एक एक त्याच्यावर आम्ही आयटम ॲड करत चालतो. म्हणजे कसं की सगळं गरम असतं ना तर ते एकमेकाला बरोबर सगळं होऊन जातं. त्यानंतर जे डिंक आहे ते थंड झालं, मग मी घेतलं ते मिक्सरमधून काढायला. आणि मिक्सरमध्ये डिंक काढताना एक ट्रिक तुम्हाला मी इथं सांगते. जेव्हा पण आपण डिंक काढायला घेतो ना तर काय होतं, त्याला तेल सुटतं आणि ते भांड्याला आजूबाजूला सगळं चिटकून जातं आणि नीट बारीक होत नाही. यावेळेस तुम्ही काय करायचं, त्या डिंकामध्ये एकदा फिरवून झालं की त्या डिंकात आपले काजू बदाम जर आखे असतील तर ते टाका, नसतील तर काजू बदामची पावडर आहे जी मी केलेली आहे त्यात ती मी ॲड केली आणि फिरवून घेतली. तर बघा डिंक किती सुटसुटीत आणि मोकळं पूर्ण निघालं आणि मिक्सरच्या भांड्याला ते कुठेच चिकटलं नाही. तर हे असं मी करत असते, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आता शेवटचं खोबरं राहिलेलं होतं भाजायचं, तिकडे ती खोबरं भाजत होती. आता काजू बदामची पावडर आहे की जी आपण भाजत नाही, पण मग त्याला पण थोडं गरम झालं पाहिजे आणि ते पण थोडं भाजलं गेलं पाहिजे. म्हणून आम्ही काय करतो, तर शेवटचं खोबरं भाजायचं राहिलं की त्याच्या आधी काजू बदामची पावडर आहे त्याचं लेअर करून घेतो. म्हणजे काय होतं, खालीचे सगळे पदार्थ गरम असतात, त्याच्यावर काजू बदाम टाकल्या गेली की ती पण ऑटोमॅटिकली भाजल्या जाते आणि वरून पण खोबऱ्याचा किसा येतोच. तर त्याच्यामुळे तुम्ही पण असंच करा. आता काजू बदाम मी तर मिक्स केलेले होते, अर्धा किलो आणलेले आणि ते सगळे मिक्स करून दळून याच्यावर छानसे असे स्प्रेड करून घेतले. आणि आता याच्यावर येणार होतं म्हणजे खोबरं. आता तुम्हाला दाखवते मी मेथी. तुम्ही म्हणाल मेथी अशी काय आहे, तर मेथीला मी रात्री काय केलं, दळून घेतलं आणि त्या मेथीला छानसं असं
दूध लावून पेस्ट करून घेतली आणि नंतर त्याचा असा खडा बनवून जातो. तर तो खडा आहे तुम्ही तुपात टाकला की ॲटोमॅटिक वितळतो. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, आता इथे खारीक, खोबरं, काजू बदाम यांचं सगळं मिश्रण आहे की ते एकजीव करायचं आहे. कारण जे आपलं काजू बदामची पावडर आहे ती कच्ची असते आणि लाडूमध्ये तिची चव छान यावी म्हणून सगळं ते एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर परत तूप टाकलं कढईमध्ये आणि घेतली ती आपली मेथी की जिला रात्रभर दुधामध्ये भिजत ठेवलेली होती. आणि ह्या मेथीचे पण पूर्ण असं आलसर बनायला लागतं त्या तुपामध्ये, तेव्हा ती कढईच्या बाहेर काढून घ्यायची आणि ते जे गोळे असतात ना की ते पण निघून जातात तुपात. त्यानंतर मी घेतलं हे काय आहे तर गव्हाचं पीठ. कारण आहे ना ते काजू बदाम, खारीक, खोबरं याचे लाडू बांधायला खूप जड जातात, खूप कठीण असतं. त्याच्यामुळे ते लवकर बांधले जावे म्हणून थोडंसं मी गव्हाचं पीठ त्याच्यात ॲड करत असते, जेणेकरून ते कडू पण लागत नाही आणि लाडू जो असतो ना की तो पटकन बांधल्या पण जातो. तर गव्हाचं पीठ पण असं सैल होईपर्यंत तुपात भाजत राहायचंय, म्हणजे कच्चं गव्हाचं पीठ गेलं नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायची. तर बघा तुम्ही तर किती मस्त असं गव्हाचं पीठ किती एकदम सैल झालेलं आहे. मग ते पण आम्ही त्याच्यावर ॲड करून घेतलं आणि पहिले मेथी टाकली, मेथीवर गव्हाचं पीठ. तर त्यानंतर येतं सगळ्यात मोठा म्हणजे गूळ आहे की ज्याचा आपल्याला वाटतो लाडूमध्ये. तर त्यासाठी आम्ही काय केलंय, तूप आहे की जे पुन्हा कढईमध्ये टाकलेलं आहे. तूप बघू शकता केवढं घेतलंय. पण ते तूप गरम होईपर्यंत इकडे सगळं जे मिश्रण होतं ते एकजीव करून घेतलं. आपण आता ॲड केलेलं होतं गव्हाचं पीठ आणि मेथी, ती सुद्धा पूर्णपणे एकजीव करून घेतली. तेवढ्यात तिकडे तूप आहे की जे गरम व्हायला लागलेलं. आता 1.5 किलो खारीक खोबरं असल्यामुळे मी गूळ पण हा 1.5 किलो आणलेला होता. पण एवढा 1.5 किलो पूर्ण गूळ आम्ही टाकणार नव्हतो, कारण आपल्याला गोड जसं लागतं त्याच्यानुसार ते गूळ टाकावा. तर आता इथे एवढा गूळ मी किसून ठेवलेला होता सगळा, तर तो तुपात मी ॲड करते. तर मी तुम्हाला सांगते की जवळपास मी फक्त 1 किलो आणि थोडासा वरतीच गूळ आहे एवढ्या मिश्रणाला टाकलेला आणि बाकीचा गूळ आहे हा बाजूला काढून ठेवलेला, कारण जास्त गोड आहे की जे आम्हाला पण चालत नाही. तर मग बघा इकडे मी साईडला ताटात आहे तो गूळ काढून ठेवला 1 किलो आणि वरती 125 ग्रॅम असू शकतो एवढा गूळ मी त्याच्यामध्ये टाकला. आता हा गूळ आहे की ज्याचा आपल्याला पाक तयार करायचा नाहीये, हा गूळ आहे तो तुपात पूर्ण शिजवून घ्यायचा आहे, पाक करायचा नसतो. मी परत एकदा सांगते तुम्हाला. आणि मग इथे गूळ आहे तो शिजत होता तोपर्यंत तिकडे सगळं मिश्रण हे मिक्स करणं चाललेलं होतं आणि सगळं काही या गुळावरच असतं. गूळ छान शिजला ना की लाडू पण असे छान बनतात. आता गूळ शिजला म्हणजे कसं समजायचं, त्याच्यात ते पाती गिठोळी दिसते ना तुम्हाला, ती पूर्णपणे अशी वितळलेली गेलेली पाहिजे. तर ते पूर्ण असं स्मूथ झालं ना गूळ की समजून घ्या तुम्ही की गूळ हा पूर्ण शिजलेला आहे. आणि काही जणी आहेत की हा गूळ तेलामध्ये पाक सारखं करतात, खूप सारं तेल टाकतात मग गूळ टाकतात, ते पाक नाही करत, तेलामध्ये शिजवतात. पण शक्यतो आम्ही ह्या लाडूला तेल हे वापरतच नाही. 1.5 किलोच्या मटेरियलला 1 किलो तूप आम्ही हे वापरत असतो. तर बघा आता इथे एकदम स्मूथ गूळ हा बनलेला आहे. तो गूळ आहे की त्या मिश्रणावर छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. पण एक की थोडंसंच थंड होऊ द्यायचंय, कारण हे लाडू ना खूप गरम गरम बांधावे लागतात. जर थंड झाले ना तर बांधणं खूप मुश्किल होऊन जातं आणि नंतर लाडू हा बनत पण नाही. मग तो पूर्ण गूळ आहे की जो आम्ही साईडला टाकून घेतला, पण थोडासा गूळ आहे की जो कढईमध्ये शिल्लकच ठेवलेला, कारण जेव्हा हे मटेरियल थंड व्हायला लागतं ना तर तो उरलेला गूळ आहे ना की तो थोडा थोडा ॲड केला की ॲटोमॅटिक आपल्याला लाडू हा बांधता येतो. म्हणून आम्ही काय केलं, 1 किलो गूळ जो शिजलेला होता तो मिश्रणामध्ये छानपणे ॲड करून घेतला आणि मिश्रण गरमच होतं की तोपर्यंत आम्ही घेतले लगेच लाडू बांधायला. खूप सारे हाताला चटके बसतात, पण चटके बसल्या विना पण हा लाडू बांधला जात नाही आणि शक्यतो गरम गरमच बांधायला घ्या. थंड जर झालं तर खूप सारे कष्ट हे करावे लागतात, अक्षरशः हाताचे मनगट आणि दंड हे लाडू बांधताना दुखायला लागतात. माझे तरी दुखतात, तुमचे दुखता का नाही मला नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे आमचं लाडू बांधायचं काम सुरू झालेलं होतं आणि जे अर्धा किलो तूप तुम्ही पहिले बघितलं ते अर्धा किलो तूप सगळं भाजण्यात गेलेलं आणि नंतरचं अर्धा किलो तूप होतं की जे आम्ही गरम करून मिश्रणात टाकत होतो ह्या सगळ्या आणि मग नंतर लाडू बांधत होतो. कारण एवढं सारं असतं की जे एका वेळेस लगेच भाजल्या जात नाही आणि थंडही होऊनच जातं. त्यामुळे ते अर्धा किलो तूप की जे तुम्ही नंतर गरम करून मिश्रणात ॲड करा आणि लाडू बांधून घ्या.
तर कसे वाटले तुम्हाला आमच्या पद्धतीचे लाडू नक्की कमेंट करा. आणि तुम्ही मेथी दुधात भिजवून नक्की करून बघा. तुम्हाला लाडू आहे की अजिबात कडू लागणार नाही. दिसायला पण छान लागतात, खायला पण मस्त लागतात. आणि एवढंच आहे की बांधायला मात्र खूप जोर लागतो. हात आणि हाताचे मनगट आणि दंड भयंकर दुखतात की असं वाटतं आता काहीच करू नये. म्हणजे जेवढे रव्या मैद्याचे लाडू इझी असतात ना करायला, त्याच्याहून दुप्पट कठीण म्हणजे हे मेथीचे लाडू असतात. पण तरी हिवाळ्यामध्ये हे लाडू खाणं चांगलं असतं, तब्येतीसाठी छान असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने हे लाडू बनवावे आणि मस्त असे खावेत. आणि तुम्हाला जर एवढं 1.5 किलो खूप होईल ना, तुम्ही अर्धा किलो खारीक खोबरं आणा, अर्धा किलोचं गूळ आणा आणि अर्धा किलो तूप आणा. नक्कीच तुमचे लाडू सुद्धा छान बनतील. आणि त्याच्यात मग गव्हाचं पीठ आहे की जे थोडंसंच तुम्ही ॲड करा. तर त्यानंतर लाडू वगैरे झाले, सगळं करत संध्याकाळ झाली. त्यानंतर असतोच आपला नेहमीचा स्वयंपाक. तुम्हाला कालही म्हटली किती एक्स्ट्रा काम करा, स्वयंपाक काही चुकत नाही. मग पुन्हा काल स्वयंपाक वगैरे केला आणि किचन पहिले धुवून घेतलं होतं, पण मग नंतर पुन्हा पुसून घेतलं कारण खूप सारं चिकट हे झालेलं होतं किचन. आणि अशा प्रकारे कालचा दिवस पूर्ण बिझी गेला, लाडू बनवण्यात गेला. आणि तुमच्याकडे पण मेथीचे लाडू बनवून झाले का नक्की सांगा. आणि कोण कोण करतं कोण नाही करत तेही मला नक्की कमेंट करा. कारण आमच्याकडे थंडी तर एवढी वाढलेली ना, एकदम भयंकर. आणि हे जे लाडू ना ते थंडी पडते तेव्हाच खाण्यात खरं मज्जा असते. थंडी कमी झाल्यावर हे लाडू खाऊन म्हणजे अजिबात चव पण आपल्याला देत नाही. तर अशा प्रकारे व्हिडिओ होता आजचा. एक रेसिपी होती खानदेशी लाडूंची. तर कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि तुम्ही नवीन असाल, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि टाईम नसेल तर कमेंटमध्ये स्माइली तरी टाका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. एका छानसा व्हिडिओ पुन्हा घेऊन येईल आणि तुम्हाला पुन्हा भेटेन. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.